नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल त्यासाठी आपल्याला जॉईन करायचं आहे. प्रश्नासोबत महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. पहिला प्रश्न आहे, वंदे मातरम हे विधेयक राज्यसभेमध्ये खालीलपैकी कोणी सादर केले? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर अलीकडे बघा, वंदे मातरम हे जे काही विधेयक आहे तर ते राज्यसभेमध्ये सादर करण्यात आलं. आता हे कोणी केलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं नाव आहे पर्याय क, नित्यानंद राय. नित्यानंद राय यांनी राज्यसभेमध्ये वंदे मातरम विधेयक हे अलीकडेच सादर केलेले आहे. कोठे केलेलं आहे? राज्यसभेमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेचे सध्याचे सभापती किंवा अध्यक्ष कोण आहेत? जर माहिती असतील तर कमेंट करून उत्तर सांगा. थोडीशी माहिती पाहूया. राज्यसभेमध्ये विधेयक सादर करणारे नित्यानंद राय हे कोण आहेत? तर ते केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचे. दोन प्रश्न इथे आपले कव्हर झाले. नित्यानंद राय हे केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत किंवा केंद्रीय गृह राज्यमंत्री कोण आहेत? तर नित्यानंद राय, ज्यांनी राज्यसभेत वंदे मातरम विधेयक हे अलीकडे सादर केले आहे. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक हे अलीकडेच राज्यसभेमध्ये सादर करण्यात आले. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. लक्षात ठेवायचं आहे. वंदे मातरम जे आहे तर ते भारताचे राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होतं बघा. कधी कधी विचारलं जातं भारताचे राष्ट्रीय गीताचे लेखक कोण आहेत असे प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत विचारण्यात देखील आलेले आहेत आणि पुढे देखील विचारले जाऊ शकतात. त्यासाठी कन्फ्यूज व्हायचं नाही. भारताचं राष्ट्रीय गीत जर आपण पाहिलं तर ते वंदे मातरम आहे आणि भारताचे राष्ट्रगीत जर आपण पाहिलं तर ते जनगण मन आहे. दोघांचे लेखक या ठिकाणी आपण कव्हर केलेच आहेत. वंदे मातरम जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे त्याचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी आणि जनगण मन जे भारताचे राष्ट्रगीत आहे तर याचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवायचं आहे. 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने वंदे मातरम हे जे काही गीत आहे तर ते राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. हा प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे. स्टार मार्क करून ठेवायचा आहे. भारतीय संविधान सभेने वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत केव्हा स्वीकारले? तर 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गायले होते. लक्षात ठेवायचं आहे. कादंबरी विचारली जाते बघा. कादंबरी आनंद मठ ही कादंबरी. लक्षात ठेवायचं आहे. आनंद मठ. दुसरा प्रश्न आहे, 22 जुलै 2026 रोजी नीती आयोगाच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क करून ठेवायचा या ठिकाणी देखील. तर नीती आयोगाचे CEO जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी पर्याय ब, अनुराग जैन. अनुराग जैन आता नीती आयोगाचे नवीन CEO असणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो. तर CEO जे मंजूर आहे तर ते कोणी केलेलं आहे? तर केंद्र सरकारच्या अपॉइंटमेंट्स ऑफ कमिटी द कॅबिनेट ACC ने नुकतंच CEO पदी अनुराग जैन यांची नियुक्ती ही केलेली आहे. नीती आयोगाचे नवीन CEO कोण असणार आहेत? अनुराग जैन. हे 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत. कोण? अनुराग जैन. जन्मस्थान विचारलं, ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणचा त्यांचा जन्म आहे. त्यानंतर पूर्वीचे पद जर आपण पाहिलं तर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी कार्य देखील पाहिलेले आहे. PMO मध्ये संयुक्त सचिव म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. नीती आयोगाची स्थापना विचारली जाते. 1 जानेवारी 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली होती, ज्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात असा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर त्या ठिकाणी पंतप्रधान आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. सध्या कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? अशोक कुमार लाहिरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत.
प्रश्न तिसरा, भारतात दरवर्षी कोणता दिवस हा राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन किंवा राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर भारतामध्ये दरवर्षी 22 जुलै हा जो काही दिवस आहे तर तो राष्ट्रीय ध्वज स्वीकार किंवा राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी भारतामध्ये. थोडीशी माहिती पाहूया. स्वीकृती तारीख जर आपण पाहिली तर 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय ध्वज हा अधिकृतपणे स्वीकारण्यात आला. प्रश्न विचारलेला आहे, राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता? तर 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला होता. रचनाकार कोण आहेत? आपल्या राष्ट्रध्वजाची जी काही मूळ रचना आहे तर ते मूळ रचना ही पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. कोणी? पिंगली व्यंकय्या. हे कोण आहेत? तर आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिक आहेत पिंगली व्यंकय्या, ज्यांनी याची रचना ही केली होती. राष्ट्रध्वजाचं प्रमाण आपण पाहिलं तर राष्ट्रध्वजाची लांबी ही आणि रुंदीचं प्रमाण आहे 3:2 असं लांबी रुंदीचं प्रमाण आहे. चौथा प्रश्न आहे, पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत तर यांनी भेट दिलेले चिशिनाऊ हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? अलीकडेच द्रौपदी मुर्मू या चिशिनाऊ या शहराला त्यांनी भेट दिलेली आहे आणि हे जे काही चिशिनाऊ शहर आहे तर ते कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ते आहे पर्याय क, मोल्दोवा प्रजासत्ताक. मोल्दोवा प्रजासत्ताक या देशाची राजधानी आहे चिशिनाऊ. ज्या चिशिनाऊ शहराला भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू तर यांनी भेट दिलेली आहे. या मोल्दोवा प्रजासत्ताक हा जो काही देश आहे त्याबाबत थोडीशी माहिती पाहूया. राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? माया सांडू राष्ट्राध्यक्ष आहेत. यांनीच निमंत्रण दिलं होतं भारताच्या राष्ट्रपतींना, लक्षात ठेवायचं आहे. या माया सांडू ज्या आहेत तर त्या मोल्दोवा देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष देखील आहेत. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पंतप्रधान कोण आहेत मोल्दोवाचे? तर अलेक्झांडू मुंतेआनू. अलेक्झांडू मुंतेआनू हे पंतप्रधान आहेत. राजधानी काय आहे? चिशिनाऊ, जे प्रश्नामध्ये याचा उल्लेख आहे. या देशाला स्वातंत्र्य जर आपण पाहिलं तर ते 27 ऑगस्ट 1991 साली भेटलं सोव्हिएत संघापासून. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य देश आहे हा मोल्दोवा प्रजासत्ताक. पाचवा प्रश्न, जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण WTO म्हणतो तर जागतिक व्यापार संघटना WTOच्या मत्स्य व्यवसाय अनुदान करारावर स्वाक्षरी ही आपल्या भारताने अलीकडेच केली आहे आणि स्वाक्षरी करत करार स्वीकारणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? तर भारत हा 123वा देश ठरलेला आहे. जो काही WTO जागतिक व्यापार संघटनेचा मत्स्य व्यवसाय अनुदान करार आहे तर या करारावर भारताने स्वाक्षरी केली आणि करार स्वीकार करत भारत हा त्याचा 123वा सदस्य देश ठरलेला आहे. कराराची काही महत्त्वाची 3 उद्दिष्ट आहेत, या ठिकाणी पाहूया. बेकायदेशीर व विना अनुमती मासेमारीला मिळणारा जो काही सरकारी निधी आहे तर तो थांबवणे, समुद्रातील माशांचा अतिवापर आणि संकटात आलेला साठा वाचवणे आणि सागरी संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत वापर वाढवणे हे महत्त्वाचे 3 उद्देश असणार आहेत त्याचे. WTO जागतिक व्यापार संघटना किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, थोडीशी माहिती पाहूया. याची स्थापना झाली होती 1 जानेवारी 1995 साली. मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. हा प्रश्न भरपूर विचारण्यात आला आहे, रिपीट होणारा प्रश्न आहे. एकतर जागतिक व्यापार संघटना किंवा जागतिक आरोग्य संघटना या 2 महत्त्वाच्या ज्या काही संघटना आहेत यांचे मुख्यालय भरपूर परीक्षेमध्ये पडलेले आहेत. WTOचे जे काही प्रमुख महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर एनगोजी ओकोंजी इवेला आहेत. डॉक्टर एनगोजी ओकोंजी इवेला, ज्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहेत प्रमुख महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या. 6वा प्रश्न आहे, चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे नेतृत्व हे कोण करणार आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर असणार आहे पर्याय ड, PV सिंधू. PV सिंधू या चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे नेतृत्व हे करणार आहेत. अलीकडेच PV सिंधू यांनी
जापान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आणि जापान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जर आपण पाहिली तर तिचं नाव आहे PV सिंधू, ज्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं नेतृत्व करणार आहेत भारतासाठी. 7वा प्रश्न, 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश हा कोणता ठरला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. इथे काय विचारलेलं आहे? 15 आणि 16 दोघांमधला फरक हा लक्षात ठेवायचा आहे. 15 आणि 16. तर 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश आपण पाहिलं तर त्याचं उत्तर असणार आहे फ्रान्स. फ्रान्स या देशाने अलीकडेच 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे आणि युरोपियन युनियनमधील पहिला देश आपण पाहिला तर तो फ्रान्स असणार आहे. या फ्रान्स देशाचे पंतप्रधान कोण आहेत? सेबॅस्टियन लोकार्नो आहेत. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन आहेत आणि राजधानी ही पॅरिस आहे. पॅरिस फ्रान्सची राजधानी आहे. ज्या ठिकाणी 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडल्या होत्या. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश आपण पाहिला तर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया. इथे फरक आहे बघा, 15 आणि 16. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली होती ऑस्ट्रेलिया देशाने आणि तो जगातील पहिला देश ठरला होता. तसाच आपल्या भारताशी संबंधित प्रश्न आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य आपण पाहिलं तर ते कर्नाटक असणार आहे. सिद्धरमैया जे कर्नाटकचे त्यावेळी मुख्यमंत्री होते तर यांनी ही घोषणा केली होती. सिद्धरमैया यांनी. सध्या कोण आहेत? DK शिवकुमार आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा म्हणजेच 50 धावा करणारा जर आपण फलंदाज पाहिला तर तो वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे, जो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 धावा करणारा. किती? 50 धावा, ज्याला आपण अर्धशतक म्हणतो. अर्धशतक. थोडीशी माहिती पाहूया. वयाच्या 15व्या वर्षी त्याने अर्धशतक झळकावलेले आहे. कोणत्या संघाविरुद्ध? तर झिम्बाब्वे या संघाविरुद्ध सध्या भारताची T20 मालिका सुरू आहे आणि त्या मालिकेमध्ये पहिला जो काही सामना झाला हरारे स्टेडियमवर, तर या हरारे स्टेडियमवर झिम्बाब्वे विरुद्ध त्याने अर्धशतक झळकावलेले आहे. किती चेंडूमध्ये? तर फक्त 18 चेंडूमध्ये. फक्त 18 चेंडूमध्ये त्याने अर्धशतक हे झळकावलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक त्याचे ते ठरलेले आहे. IPL मध्ये पदार्पण करणारा आणि शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिला तर त्याचं नाव देखील वैभव सूर्यवंशीच असणार आहे, जो बिहार राज्याशी संबंधित आहे आणि IPL मध्ये राजस्थान रॉयल्स या संघामध्ये तो खेळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर देखील वैभव सूर्यवंशीचं हेच असणार आहे. हे 3 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत आणि हा 4था प्रश्न जो विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक आपण उद्यापासून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.